नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळ्याला सुरुवात झाली की सर्व सुगरणींची वेगवेगळी वाळवणीचे पदार्थ बनवण्याची लगबग चालू होते. तर आज आपण इथे असाच एक वाळवणीचा प्रकार बघणार आहोत. तर आज आपण इथे पांढरी शुभ्र, दुप्पट तिप्पट फुलणारी, वर्षभर टिकणारी रव्याची कुरडई कशी बनवायची ते बघणार आहोत. ही कुरडई अगदी मस्त खुसखुशीत होते, दुप्पट तिप्पट फुलते. तुम्ही बघू शकताय. बनवायला अगदी सोपी आहे. चला तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर रव्याची कुरडई बनवण्यासाठी इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये 2 किलो बारीक रवा घेतलेला आहे. याला 0 नंबरचा रवा असंही म्हणतात. रव्याची कुरडई बनवण्यासाठी इथे आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे. आता या रव्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि हा रवा एकदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. भरपूर पाणी घातल्यानंतर हा रवा एकदा आपल्याला हाताने चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर एक 2 ते 3 मिनटं हा रवा आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे. म्हणजे जो रवा पाण्यामध्ये मिक्स झाला आहे ना, तो बसला जाईल. नंतर 2 ते 3 मिनटानंतर वरचं आपल्याला पाणी काढून टाकून द्यायचं आहे. वरचं पाणी अलगद काढून घेतलं. आता यामध्ये आपल्याला खूप सारं पाणी घालायचं आहे. यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हा रवा आपल्याला 3 दिवस आणि 3 रात्र भिजवून घ्यायचा आहे. फक्त 3 दिवस दररोज याला एकदा परत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यातील पाणी काढून टाकायचं आहे आणि परत भरपूर पाणी घालून हा रवा आपल्याला भिजत ठेवायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की 3 दिवस यातील आपल्याला दररोज पाणी बदलायचं आहे. पाणी नाही बदलला तर रव्याला खराब वास येऊ शकतो. पहिल्या दिवशी रवा थोडा फसफसल्यागत होतो, म्हणून आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा रवा भिजत घालायचा आहे. 3 दिवस आणि 3 रात्र हा रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. फक्त दररोज यातील पाणी आपल्याला बदलायचं आहे. तर बघा इथे मी 3 दिवस आणि 3 रात्र हा रवा पाण्यात भिजवून घेतलेला आहे. आजचा 4था दिवस आहे. रव्याचा सगळा चीक खाली बसलेला आहे. आता यावरती जास्तीचं जे पाणी तरंगत आहे ना, हे जास्तीचं पाणी आपल्याला अलगद काढून टाकायचं आहे. हे पाणी अगदी हळुवारपणे काढायचं आहे, म्हणजे चीक परत पाण्यामध्ये मिक्स होणार नाही. अगदी हलक्या हाताने हे पातेलं वाकडं करायचं आहे आणि वरचं पाणी अलगद काढून टाकायचं आहे. हे करत असताना चीक आणि पाणी मिसळू द्यायचं नाही. जितकं शक्य होईल तितकं जास्त पाणी काढून टाकायचं आहे. कारण जर चिकामध्ये जास्त पाणी राहिलं तर चीक कितीही शिजवला तर तो पातळ राहतो आणि कुरडई नीट घालता येत नाही. तर बघा इथे मी जेवढं शक्य होईल तितकं पाणी काढून घेतलेलं आहे. तळाशी साचलेला चीक बघा किती पांढरा शुभ्र आहे. आता हा चीक तळाला जाम होऊन बसलेला असतो, त्यामुळे उलताण्याने किंवा पळीने याला हलवून घ्यायचं आहे. उलताण्याने पळीने हा चीक हलवून घेतल्यानंतर आता हा चीक शिजवायला घालण्याआधी हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे, कारण यावरतीच पाण्याचं प्रमाण ठरतं. तर दुसऱ्या एका पातेल्यात हा चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पाणी मोजून घेता येईल. सगळा चीक दुसऱ्या एका पातेल्यात ओतून घेतला तर बघा इतपत हा चीक पातेल्यात भरलेला आहे. याप्रमाणे तुम्ही घरातील कोणतंही भांडं घ्या, त्यामध्ये चीक काढून घ्या, चीक मोजून घ्या, म्हणजे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेता येईल. आता हा चीक आपण परत त्याच पातेल्यात ओतून घेऊ. तर बघा इथे वन पडलेलं आहे. इतपत आपल्याला पाणी घ्यायचं आहे, म्हणजे मोजूनच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. जेवढं चीक आहे तेवढं पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी आपण एका मोठ्या पातेल्यात घालून घेऊ. आता हे पातेलं गॅसवरती ठेवू, यावरती झाकण लावू आणि मोठ्या आचेवरती या पाण्याला उकळी काढून घेऊ. थोड्या वेळातच पाण्याला उकळी आली आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. वाळवणीच्या कोणत्याही पदार्थामध्ये नेहमीपेक्षा थोडं मीठ कमी घालायचं, कारण वाळवणीचे पदार्थ वाळवल्यानंतर थोडे खारट होतात. आत्ता जरी पिठामध्ये मिठाचं प्रमाण कमी लागत असलं तरी सांडगे वाळल्यानंतर मिठाचं प्रमाण योग्य होतं. जर आत्ताच योग्य प्रमाणात मीठ घातला तर हे पदार्थ वाळल्यानंतर थोडे जास्त खारट होतात, त्यामुळे आपल्याला बेतानेच मीठ घालायचं आहे. आता साधारण अर्धा तासापूर्वी पाववाटी गरम पाण्यामध्ये मी थोडा ओला हिंग भिजत घातला होता. ते हिंगाचं पाणी आपण यामध्ये घालून घेऊ.
हिंगाचं पाणी घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण हिंगामुळे कुरडईंना छान चव येते. आता हे सगळं हलवून चांगलं मिक्स करून घेऊ. आता परत एकदा चीक चमच्याने हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये एका बाजूने चीक असा हळूहळू धारेने सोडायचा आहे आणि दुसरीकडे असं रवीने किंवा लाकडी चमच्याने किंवा एका चाटूने, लाटण्याने असं एकसारखं हलवत राहायचं आहे. लक्षात घ्या, चीक असा हळूहळू सोडायचा आहे. गॅस कुठेच मोठा करायचा नाही, म्हणजे गुठळ्या मोडायला सोपं होतं. तर सगळा चीक असा हळूहळू घालून घेतला. गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे आणि याला मंद आचेवरती 5 ते 6 मिनटं गुठळ्या मोडत मोडत हलवत राहायचं आहे. 5 ते 6 मिनिटांनी बघा, चीक आधीपेक्षा घट्ट झालेला आहे. हलवायला जड जातोय, पण यातील सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्या नाहीत. तर अजून एक 4 ते 5 मिनटं हलवून यातील सगळ्या गुठळ्या मोडून घेऊ. अजून एक 4 ते 5 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत 10 ते 12 मिनिटांनी सगळ्या गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत. पीठ छान एकसारखं झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता गार पाण्यात हात बुडवून घ्यायचा आहे आणि रवीला चिकटलेला सगळा चीक काढून यामध्ये घालून घ्यायचा आहे. सोबतच चीक हलवत असताना पातेल्याला कडेने जे वरती चीक लागलेलं असतं ना, तेही काढून यामध्ये घालायचं आहे. कारण चीक शिजवत असताना पातेल्याच्या कडेला वरती लागलेलं चीक सुकू शकतं, म्हणून सगळा चीक एकत्रित करून घ्यायचा आहे. त्याला असं थोडं थापून घ्यायचं आहे, म्हणजे वरूनही चीक सुकायला नको. आता यावरती परात झाकायचा आहे आणि मंद आचेवरती 30 ते 35 मिनटं हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. फक्त दर 5 ते 10 मिनिटांनी याला अधेमध्ये हलवून घ्यायचं आहे आणि परत झाकून ठेवायचं आहे. चीक अधेमध्ये हलवून घ्या, म्हणजे सगळा चीक एकसारखा शिजला जाईल आणि तो तळाला लागणार नाही. तर बघा, एक साधारण 30 ते 35 मिनिटांनी चीक थोडासा पारदर्शक दिसत आहे. त्याला एक हलकीशी चकाकी आलेली आहे, म्हणजे आपला चीक व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता परत एकदा हा चीक आपल्याला तळापासून हलवून घ्यायचा आहे. तर बघा, अगदी मस्त असा आपला चीक शिजला गेलेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच याची कुरडई घालायची आहे. आता बघा, चीक जर व्यवस्थित शिजला नाही तर कुरडई घालता येईल, पण वाळल्यानंतर त्याचे तुकडे पडतील किंवा ती तळल्यानंतर कडकडीत होईल, खुसखुशीत होणार नाही. त्यामुळे आपल्याला चीक चांगला शिजवून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करू आणि लगेचच कुरडई घालायला घेऊ. तर कुरडई घालण्यासाठी बघा, इथे मी पॉलिथिन अंथरलेला आहे. आता कुरडई घालण्यासाठी इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे. यामध्ये आपण जी शेव करण्यासाठी चकती वापरतो ना, ती घालून घेतलेली आहे. शेवच्या 2 चकत्या येतात, त्यातील मोठ्या होलची चकती मी घालून घेतलेली आहे. आता या साच्यामध्ये चमच्याने किंवा हाताने चीक चांगला दाबून भरून घ्यायचा आहे आणि नंतर लहान मोठी जशी कुरडई हवी आहे ना, तशी घालून घ्यायची आहे. पीठ भरत असताना चांगलं दाबूनच भरून घ्यायचं, म्हणजे यामध्ये जरासुद्धा हवा राहणार नाही आणि अधेमध्ये आपली कुरडई तुटणार नाही. तर या पद्धतीने मी छोट्या छोट्या कुरडया करून घेत आहे. तुम्हाला मोठी कुरडई हवी असेल तर मोठी कुरडई घालून घेतला तरीही चालेल, पण ही कुरडई तळल्यानंतर खूप फुलते, मग त्यासाठी खूप जास्त तेल लागतं, म्हणून मी इथे छोट्या छोट्याच कुरडई घालून घेत आहे. आता याच पद्धतीने सगळ्या कुरडया घालून घेते. तर बघा, इथे माझी सगळी कुरडई घालून झालेली आहे. आता ही कुरडई मी कडकडीत उन्हामध्ये 3 दिवस वाळवून घेते. तर बघा, ही रव्याची कुरडई मी कडकडीत उन्हामध्ये 3 दिवस वाळवून घेतलेली आहे. छान कडकडीत सुकलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. मस्त पांढरे शुभ्रही झालेले आहेत. आता ही वाळलेली कुरडई हवाबंद डब्यामध्ये ठेवा, वर्षभर छान टिकतील. फक्त यांना पाण्याचा हात किंवा स्पर्श होऊ द्यायचा नाही. आता ही कुरडई आपण तळून बघूयात. तर बघा, त्याकरता इथे मी गॅसवरती एका कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये एक एक कुरडई सोडायची आहे आणि ही कुरडई आपल्याला तळून घ्यायची आहे. तर बघा, अगदी मस्त दुप्पट तिप्पट कुरडई फुललेली आहे, छान पांढरी शुभ्र झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. कुरडई तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस मध्यम किंवा कमी करायचा आहे आणि नंतरच कुरडई तळायची आहे, म्हणजे ती लालसर होणार नाही.
तर बघा इथे अगदी मस्त अशा आपल्या कुरडया फुलत आहेत. आता ही कुरडईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर बघा, तळलेली कुरडई आणि ही वाळलेली कुरडई अगदी दुप्पट तिप्पट ही कुरडई फुललेली आहे. मस्त छान खुसखुशीत झालेली आहे, छान पांढरी शुभ्र झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर अशी ही कुरडई तुम्हीही बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.